ह्याच्याबद्दल एक प्रश्न होता की आता एवढा काळ तुम्ही काम करताय बरोबर रंगभूमीवर आणि हजारो प्रयोग झालेत करून नाटकांचे. हे करत असताना ऑफकोर्स केमिस्ट्री आणि त्याच्यामुळे रोज वेगळा एक भावना असते, रोज एक नव्याने आपण तो प्रयोग मांडतो. पण माणूस म्हणून आपल्याला गोष्टी शिकायला लागतो आपण कलाकृतीतनं. खूप खूप म्हणजे वैयक्तिक जीवनात कसं राहायचं, कसं वागायचं हे काय काय कॅरेक्टर्स पण मिळतं. अर्थात तू विलन करत असेल तर ते नको घ्यायला. काय करू नये. पण एक माझ्याकडे अशाच जे कॅरेक्टर्स आले चित्रपटात किंवा नाटकात ते सर्वसामान्य माणसाचे झालेत. जे मी अनुभवतोय तेच मी प्रेझेंट करतोय. राईट. पण अनुभवून प्रेझेंट करता करता हेही कळतं आपल्याला की अजून कसं आपण मॅच्युअर्ड होऊ शकतो. नाटकात सिनेमात ते आहेच, पण वैयक्तिक बाबतीत ते हा अभ्यास आम्हाला तिथे पण उपयोग येतो. बरोबर. जो नाटकाच्या कॅरेक्टरचा आपण कधी अभ्यास करतो, कधी कधी आपण तिसऱ्या व्यक्तीचं काहीतरी अवलोकन करतो आणि ते मला कॅरेक्टर म्हणून टाकून तो एक अभ्यास. थोडक्यात काय, तुला ते खेळता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे. कॅरेक्टर्समध्ये जाऊन त्या कॅरेक्टरचा विचार करा, त्याचा पास्ट वर्तमान असेल आणि तुझं फ्युचर असेल त्याच्या आशा आकांक्षा. हा तो विचार करतो आपण. पण तेच करताना स्वतःच्या जीवनात आपण जगतोय ना, त्यातही त्याचा उपयोग होतो की फ्युचरमध्ये काय केलं पाहिजे आणि काय सांभाळायला हवं, किंवा पास्टमध्ये काय केलं होतं आणि ते चांगलं होतं का वाईट होतं. वाईट असेल तर वर्तमान मला वेळ आहे हातात की मी चांगलं करू शकतो, हा फायदा होतो. त्याच्यातनं फायदा होतो.